स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात। त्यामुळे या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरू केली आहे। त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण तापलं आहे। मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरलंय। राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहेत। त्यामुळे राज्यातील राजकारणाची आता कूस बदलली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची युती झाल्याचा त्याचा परिणाम मराठी मतांवर होईल। मराठी मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांची संख्या 100च्या आसपास आहे। दोन्ही ठाकरेंचा मतदार तसा बऱ्यापैकी सारखाच आहे। त्यामुळे दोघांची मतपेढी सोबत असल्यास भावनिक लाट निर्माण होऊ शकते। याचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची दाट शक्यता आहे। आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे। एकत्र आलेले ठाकरे बंधू हे मराठी मतांवर मजबूत पकड मिळवू शकतात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्यता आहे, कारण त्याचा मोठा आधार हा मराठी मतदार होता। भाजपचा मतदार हा हिंदी भाषिक मतदारावर आहे व मनसेवर ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मराठी भाषकांची मतं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे हिंदी भाषा सक्ती करता आली नाही तर भाजपला निवडणूक जड जाणार आहे। त्यामुळेच निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचं ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली आहे। त्यासोबतच भाजपसाठी ही अडचण निर्माण होऊ शकते। विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी भागात याचा परिणाम जाणवणार आहे। येत्या काळात मनसेचा प्रभाव जिथे आहे तिथे शिवसेनेचं नेटवर्क आणि कार्यकर्ता यंत्रणा ही उपयोगी पडू शकते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा जोरात मांडला जाऊ शकतो। त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकांमध्ये युतीचा फायदा हा होणार आहे। एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या गटाला मराठी मतांचा मोठा फायदा मिळू शकतो। विशेषतः शहरी भागात त्यांनी जोरदार कामगिरी केली तर महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं बदलू शकतात। त्यामुळे येत्या काळात या युतीचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो।